निलेश, मगाशी तुम्ही जेव्हा शेतकऱ्यांशी बोलत होता तेव्हा त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. काही कागदपत्र सुद्धा त्यांनी तुम्हाला दाखवलेली होती. त्यांचं म्हणणं इतकंच आहे की आमची फसवणूक झालेली आहे. शीतल यांनी पॉवर ऑफ अटर्नी घेतलेली आहे, मात्र आम्हाला जे चेक दिले ते बाउन्स झालेले आहेत. तसंच जे कागदपत्र त्यांनी दाखवलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आहे, मात्र सातबारा काही त्यांच्या नावावर करण्यात आलेला आणि त्यामुळे पूर्ण फसवणूक झाली आहे. काय नेमकं त्यांनी आणखीन सांगितलेलं आहे? नक्की श्वेता, कारण या ठिकाणी आता अनेक जे गायकवाड जे मूळ मेन जमीनचे मालक आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि त्यांनी एक कागद दाखवला. त्या कागदामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की ती जी त्यांनी पॉवर अटर्नी दिली होती शीतल मॅडमला, ती फक्त ती जी शासनाची जी जागा आहे ती आम्हाला पुन्हा मिळावी यासाठी त्यांनी तो करार केला होता. मात्र त्या कराराचा चुकीचा फायदा घेत शीतल तेजवानी आहेत त्यांनी हा व्यवहार केल्याचा आता समोर आलेला आहे. मुळात हा जो व्यवहार आहे, ही जी जमीन आहे शासनाने 55 ते 60 साली ही ताब्यात घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा ती करार करण्यात आला आणि 2002 मध्ये तो करार जो आहे तो पुन्हा एकदा झालेला पाहायला मिळतो. मात्र या सगळ्यामध्ये जर बघितलं, जे मूळ मालक आहेत त्या मूळ मालकांनी जी जागा आहे 40 एकराची, ती जागा त्यांना पुन्हा मिळावी यासाठी जो संमतीपत्र असतं ते त्या शीतल मॅडमला दिलं होतं. मात्र शीतल तेजवानी आहेत त्यांनी त्याचा चुकीचा फायदा घेत पार्थ पवार आहेत किंवा दिग्विजय पाटील आहेत त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनीला ती दिली आणि तो व्यवहार करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. अर्थात ती शासनाची जमीन आहे. शासनाची जमीन ही पार्थ पवार कशी घेतात हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जर बघितलं तर कोरेगाव परिसरामध्ये 40 एकराचा जो प्लॉट आहे तो जवळपास 300 कोटीचा प्लॉट आहे. तो रेडी रेकनेप्रमाणे त्याची किंमत वाढू शकते, कारण त्याच्यासमोरच या ठिकाणी पंचतारांकित हॉटेलसुद्धा होतं. त्यामुळं या जागेवर अनेकांचा डोळा होता. हा व्यवहार आधी करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र हा व्यवहार करण्यासाठी एक बलाढ्य शक्ती लागते, एक बलाढ्य राजकारणामधला एक मोठा नेता लागतो, तरच हा व्यवहार झाला असता. आणि याचाच फायदा घेत पार्थ पवार यांनी ही जमीन आहे ती घेण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी IT पार्क उभं करण्याचं कारण देऊ जो टॅक्स आहे तो वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या सगळ्यामध्ये जर बघितलं तर शीतल तेजवानी ज्या आहेत त्या या ठिकाणी महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी त्यावेळेस जो व्यवहार केला किंवा जो करार केला तो अवघ्या 500 आणि 25 रुपयामध्ये केलेलं आहे आणि ते चेकसुद्धा आहेत ते आता बाउन्स झाल्याचं जे आहे ते शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनेक मूळ मालक आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या व्यथा आहे ती या ठिकाणी मांडलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ती जमीन आहे ती मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. मात्र राजकीय शक्ती ही मोठी असल्यामुळं त्यांना कुठलाही न्याय मिळाला नाही आहे. मात्र G24 तासच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि मोठ्या संख्येने ते शेतकरी आहेत ते आता G24 तासच्या G24 तास आलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकजण आपापली गाराणी घेऊन या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी प्रत्येकाची फसवणूक झालेली आपल्याला पाहायला मिळतात. 200 मूळ मालक आहेत त्या 200 मूळ मालकांमध्ये ज्यांची फसवणूक झालेली आहे ते शेतकरी आता G24 तासकडे आलेले अगदी. आणि या शेतकऱ्यांनी आपल्याकडे गाऱ्हाणं मांडलेलं आहे, काही महत्त्वाची कागदपत्र सुद्धा त्यांनी आपल्याकडे सादर केलेली आहेत. त्यामुळे आता त्यांना न्याय नक्कीच मिळावा ही सगळी आपली सुद्धा भूमिका आहे आणि त्यासाठी आपण ही बातमी लावून धरलेली आहे. धन्यवाद तुर्तात दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.